टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाने आणि तोच निर्णय यशस्वी करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती कोणता गोलंदाज आहे पॉवर प्लेच्या षटकादरम्यान सामना मैदानात रंगतोय पहिल्या डावाचा खेळ परेश करगुटकर गोलंदाजी मार्गवरती मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाकडून पावलपेचं हे महत्त्वपूर्ण षटक आणि हे महत्त्वपूर्ण षटक टाकण्यासाठी परेश करगुटकर हा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचा विचार केला ऑफसाईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑन सेटला 5 क्षेत्ररक्षक शॉर्ट स्पेल एक शॉर्ट मिड विकेट मिड ऑन वाईडिश आणि त्याचबरोबर डीपमध्ये मिड विकेट तैनात आणि वाईडिश लॉंग देखील पाहायला मिळतोय 30 या सर्कलच्या बाहेर पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात असेल पहिला चेंडू फेस करेल स्ट्राईक एंडवरती शरद बांदेवडेकर पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर शपलवून फटका खेळण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याचमुळे चेंडू देखील निर्धाव निघतोय उजव्या यष्टीच्या चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज परेश करगुटकर याचा तो सफल झालाय कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती फटका ऑन साईडला वळवलाय स्क्वेअर लेगच्या दिसऱ्या डीपमध्ये चेंडूचा प्रवास वेगात गतीने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होता परंतु राहिलाय चेंडूपासून दूर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक फटका शरद बांदेवडेकर याच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला निघालाय चौकार 4 धावा या धावपलकावरती पहिला चेंडू जरूर निर्धाव निघाला परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सफल होत असताना फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार निघतो शरद बांदेवडेकर याच्या बॅटमधून सांघिक आणि वैयक्तिक खातं देखील ओपन झालं या धावपलकावरती यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका चेंडूचा प्रवास पॉईंटच्या दिशेने शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात विरू पाटकर स्क्रीनवरती एकेरी धावाने सांघिक धावसंख्येत वाढ होईल धावपलकावरती 5 धावा निर्णय संघाने घेतला नेमळा क्रिकेट संघाने गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच समोरच्या बलाढ्य संघाला कमी धावसंख्येवरती रोखण्याचा हा प्रयत्न असेल पहिलं षटक महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचा संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने गोलंदाजी मार्गवरती परेश करगुटकर पाहायला मिळतो पहिला चेंडू निर्धाव फेकला त्यानंतर चौकार आणि त्यानंतर एक धाव निघत असताना यावेळी स्ट्राईक एंडवरती सर्वेश नाईक हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला मनगडाचा वापर करताना स्क्वेलेगच्या दिशेने फटका एकेरी धाव पुढे झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होत असताना या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावर पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक एक मोठा फटका जरूर निघाला आहे परंतु त्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी परेश करगुटकर याच्याकडून पाहायला मिळते आतापर्यंत 4 चेंडूवरती 6 धावा खर्च होत आहेत स्ट्राईक एंडवरती शरद बांदेवडेकर राईट हँडर बॅटर यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल हवाई सफर करत असताना सीमारेषा पलीकडे इनिंग मधील हा पहिला षटकार शरद बांदेवडेकर याच्या बॅटमधून गोलंदाज परेश पलकावरती मोठ्या फटक्याच्या शोधात कारण पॉवर प्लेचं हे षटक आणि तो मोठा फटका निघालाय शरद बांदेवडेकर याच्या बॅटमधून मिड विकेटला षटकार याही वेळी तोच प्रयत्न झाला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज शरद याच्याकडून परंतु हा देखील प्रयत्न थोडासा निष्फळ ठरेल कारण अंतिम चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा या धावपलकावरती टॉस विजयी झाल्यानंतर गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाचा आणि तो निर्णय कितपत योग्य असेल येणारा काळ मैदानात ठरवेल पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालं 12 धावा खर्च करण्यात आल्या आहेत गोलंदाज परेश करगुटकर याच्या माध्यमातून दुसरं षटक कोणता गोलंदाज फेकेल कोणता गोलंदाज टाकेल यासाठी मैदानात टीम मिटिंग लागताना पाहायला मिळते षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय निखिल राऊळ आणखी एक वेगवान शैलीचा गोलंदाज
मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाकडून हा संघ आपण पाहतोय सन्माननीय मनोज चव्हाण साहेब यांच्या मालकीचा हा संघ मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघ या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसातील सामना क्रमांक 8 मैदानात रंगतो। दुपारच्या सत्रातील बी ग्रुपमधील हा दुसरा सामना सकाळच्या सत्रात सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतोय। क्वार्टर फायनल दरम्यान आसगाव क्रिकेट संघाला श्री सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाला प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभूत करत असताना यावेळी हलक्या तऱ्हे दिशा दिली चेंडूला। चेंडूचा प्रवास जर पाहिला तर शॉट थर्डमॅनला घोषांकित क्षेत्रात एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावफलकावरती। सर्वेश नाईकडे शरद बांदेवडेकर सलामीची जोडी देविका स्फोट तळवडे क्रिकेट संघाकडून सलामीच्या जोडीकडून जर पाहिलं तर 13 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पॉवरप्लेच्या षटकात बनवल्यात 12 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धाव निघत असताना आता स्ट्रायकी एंडवरती शरद बांदेवडेकर असेल। दोन्ही फलंदाजाकडे क्षमता ताकद मोठे फटके खेळण्याची आणि ती क्षमता ताकद सिद्ध करत असताना मैदानात पाहायला मिळतात। चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय। मोठ्या खराब चेंडूवरती मोठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न हा दोन्ही बॅटर करताना पाहायला मिळतात। यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने फटका खेळाय आणि जाईल देखील डीप कावकोडाच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे शरद बांदेवडेकर याच्या बॅटमधून हा अफलातून दमदार षटकार निघताना पाहायला मिळतोय। वरती शरद बांदेवडेकर मैदानात आक्रमक क्रिकेट खेळतोय। आता प्रत्येक चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठे फटके निघताना पाहायला मिळतात। निखिलच्या विरोधात देखील काउंटर अटॅक षटकार निघालाय। यावेळी इनसाइड आउटचा फटका मिस टाइम झाला। वाईड लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सागर वेंगुर्लेकर स्क्रीनवरती चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर एक सेफ हँड झेल देखील पहिला धक्का बसतोय देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाला। आक्रमण सातत्याने करण्याचा प्रयत्न लॉफ्टेड फटका इनसाइड आउट वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात त्या ठिकाणी हा फटका फसलाय। मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो आणि पहिला धक्का बसतोय देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाला। सांघिक धावसंख्या 13 धावा 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। मैदानात करून दिले फलंदाज शरद बांदेवडेकर याने, परंतु ही सुरुवात जर पाहिली तर अखेरच्या चेंडूपर्यंत जर राहिली असते तर नक्कीच मोठी धावा पाहायला मिळाली असते या धावफलकावरती, परंतु या अडसरला दूर केले। निखिल या गोलंदाजाने मैदानात दाखल होतं। स्ट्राईक एंडवरती ओमकार बांदेवडेकर। पहिला चेंडू शपल क्रॉस होत असताना फटका बॅकवर्ड स्पेलिंगला खेळ डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात रोहित पाहायला मिळतोय। अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा प्रवास हा सीमारेषा उल्लंघन करत असताना निघालाय 4 धावांसाठी। ओमकारच्या बॅटमध्ये निघालाय पहिला चेंडू फेस करत असताना दमदार चौकार। पहिला चेंडू फेस करत असताना जागा बनवून फटका खेळाय बॅकवर्ड स्क्वेअर चौकाने वैयक्तिक खातं ओपन केलं। सांघिक धावसंख्या देखील वाढ होत असताना 23 धावा धावफलकावर। दुसरा षटक निखिल गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट। या विकेटचा फटका पॉईंटला क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात विरू पाटकर। मेल फक्त 1 धावा या चेंडूवरती एकेरी धावाने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल धावफलकावरती 24 धावा। पहिल्या विकेटसाठी 19 धावांची भागीदारी, त्यानंतर ओमकारच्या बॅटमधून चौकार सिंगल प्राप्त होत असताना 5 या धावसंख्येवरती ओमकार बांदेवडेकर, 2 या धावसंख्येवरती सर्वेश नाईक पाहायला मिळतोय। आणि सुरुवात चांगली करून दिली शरद बांदेवडेकर याने 2 षटकार 1 चौकार। शरदच्या बॅटमधून 17 या धावसंख्येवरती तो माघारी परतल्या। सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 24 धावा या धावफलकावर। यावेळी शप्पल झालाय फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला धीम्या गतीने फेकलेला चेंडू गोलंदाज निखिल रावळे याच्या करवेन आणि या धीम्या गतीच्या चेंडूवरती फसवण्यात आलं। बेट होत असताना अंतिम चेंडू निर्धाव निघेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा या धावफलकावरती। प्रतिषटक 12च्या सरासरी धावा पाहायला मिळतात या धावफलकावर देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाकडून।
तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती रोहित राहुल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील 2 षटकादरम्यान 12च्या सरासरीने धावा निघाल्या, 24 धावा या धावफलकावरती. आक्रमण सातत्याने मैदानात पाहायला मिळाले. अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि तेच मैदानात अवलंबलं जात असताना प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मागील 2 षटकादरम्यान. परंतु आता आक्रमण रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रोहित राहुल राईट मोर द विकेट असेल. पहिला चेंडू हुकचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघालाय. परतीची फेक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात सफल होईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर चांगला फटका देखील महत्त्वाच्या. या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून ही साकार झाली. टेनिस बॉलची एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि ग्रुप बी मधील सामना मैदानात रंगतोय. फुल टॉस चेंडू स्लॉकचा फटका मिस टायमिंग झालाय, परंतु निघालाय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. लक्ष्मण होडावडेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, महत्त्वाच्या धावा रोखल्यात परंतु निघाली 1 धावा या चेंडूवरती. आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावरती. ओमकार बांदिवडेकर बॅटरकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न आता प्रत्येक चेंडूवरती. ही रणनीती पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने सर्वेश नाईक आतापर्यंत धावांसाठी संघर्ष करतोय. विस्फोटक फलंदाज या संघातील लेफ्ट हँडर बॅटर, परंतु शांत ठेवण्यात आले या सामन्यादरम्यान सर्वेश नाईक या बॅटरला. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवलाय. फलंदाज सर्वेश नाईक जरूर सफल झाला होता फटका खेळण्यासाठी आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू या धावफलकावरती गणण्यात येतोय. सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावर. स्लॉक षटक, तिसरं षटक प्रगतीपदावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. रोहित राहुल गोलंदाजी मार्गवरती अचूक टप्प्यावरती भेदक मारा करताना पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. विकेट मिळेल गोलंदाज रोहित राहुल याला. फुल टॉस चेंडू ताकद अपुरी पडले, मिस टायमिंग फटका देखील. दुसरा धक्का बसतोय. सर्वेश नाईक 2 या धावसंख्येवरती माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा या धावफलकावर. सांघिक धावसंख्या 27 धावा. सर्वेश नाईक याचा मिस टायमिंग फटका. बापू करंगुटकर याचं कमालीचा झेल वाईट स्लॉंग ऑनला. रोहित राहुल याने विकेट मिळवली. स्लॉक षटक, ज्या षटकात मोठे फटके पाहणं औत्सुक्याचं होतं, परंतु त्या षटकादरम्यान आतापर्यंत चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेंथ राखत असताना रोहित राहुल या गोलंदाजच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या 27 धावा. नवोदित बॅटर सज्ज असेल स्ट्राईक एंडवरती. सर्वेश पाय नाईक पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका, परंतु फटका मिस टायमिंग झालाय. निघेल शॉट फाईल लेगला घोषांकित क्षेत्रात. मेल फक्त 1 धावा या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावफलकावर. तिसरं षटक अंतरिम, एका चेंडूचा खेळ अजून बाकी. आतापर्यंत 1 विकेट प्राप्त करत असताना 4 धावा खर्च करण्यात आल्या. गोलंदाज रोहित राहुल याच्या माध्यमातून चांगले गोलंदाजी, भेदक मारा, टिचून गोलंदाजी, आक्रमक फटक्यांना निरुत्तर करणारे हे षटक पाहायला मिळते. मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाकडून टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला तो सफल करण्याचा कसोशीचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टंप डाव्या शीच्या अगदी किंचित जवळून चेंडू निघतोय. विकेट किपरकडे पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही हात समांतर होत असताना स्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 29 धावा. राईट हँडर बॅटर ओमकार बांदिवडेकर स्ट्राईक एंडवरती आणि राईट हँडर बॅटरसाठी मोठे फटके रोखण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचा ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट डीपमध्ये जाणार. काऊ कॉर्नर देखील आणि त्याचबरोबर वाईड लॉंग ऑन. फटका ऑन साईडला आडव्या बॅटने मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. निखिल पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डान्सिंग क्षेत्र पंबल पाहायला मिळते दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न ढिलाईची फेकी पाहायला मिळाली डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या करवे आणि याचा कच्चा दुवा हेरावत असताना या चेंडूवरती ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या होत्या त्या ठिकाणी चातुर्य दाखवत असताना दोन्ही फलंदाने तिहेरी धाव देखील पूर्ण केले. 3 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल या पहिल्या डावातील.
एका षटकाचा खेळ अजूनही बाकी. सांघिक धावसंख्या 32 धावा, धावपलकावर प्रतिषटक 10च्या सरासरी धावा निघतात. इथून जर पाहिलं तर या 6 चेंडूवरती 10 ते 15 धावा निघाल्यात, तर नक्कीच आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या असेल, सर्वोच्च टोटल असेल ते या खेळपट्टीवरती. कारण सकाळच्या सत्रापासून लोअर स्कोरिंगचे आपण सामने पाहिले, परंतु ते लोअर स्कोरिंगचे सामने देखील अगदी शेवटच्या षटापर्यंत रोमहर्षक पाहायला मिळालेत. चौथं षटक, पहिला चेंडू बापू करंगुटकर गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टंप. स्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल. धावपलकावरती 33 धावा, 33 धावा, 2 गडी बाद. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या डावातील स्ट्राईक एंडवरती ओंकार बांदिवडेकर हा बॅटर. यावेळी चांगला चेंडू धीम्या गतीने चेंडू फेकल्या, फिंगर रोल होत असताना या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. इनर रेस लागली, चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 34 धावा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, घोषांकित क्षेत्र आणि त्या ठिकाणी फक्त एकच धाव. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी स्ट्राईक एंडवरती सर्वेश पाय नाईक. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्याला देखील सिद्ध करावं लागेल. देत ओव्हर गोलंदाजी मार्कवर विशाल पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका, झेलची संधी असेल. शॉर्ट मिड विकेटला झेलचा प्रयत्न, लक्ष्मण हुडावडेकर, परंतु अखेरच्या षडे मैदानात झेल सोडण्यात आले. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सर्वेश पायी नाही गेला. 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 36 धावा, 2 गडी बाद. झेलचा प्रयत्न, लक्ष्मण हुडावडेकर. स्क्रीनवरती शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. संधी निर्माण केली होती विशाल याने, परंतु काहीशी ही संधी गमावल्यानंतर स्ट्राईक एंडवरती सर्वेश पाय नाईक. याही वेळी मिस टायमिंग फटका, परंतु निघेल नो मॅन्स लँडमध्ये. शॉर्ट कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, चेंडूवरती प्रतिज फेक तोपर्यंत 1 धाव आहे चेंडूवर. आक्रमण करण्याचा प्रयत्न हा वारंवार मैदानात केला जातोय, परंतु समोरून देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. जे समोरून प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना देखील प्रतिकार देत असणार चांगले गोलंदाजी. यावेळी शॉर्ट चेंडू, षडांपुलचा फटका होईल सक्सेसफुल. निघेल चेंडू सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मोठा फटका 6 धावांसाठी. फलंदाज ओंकार बांदिवडेकर याच्या बॅटमधून. त्रेचाळीस धावा धावपलकावर. अंतिम षटक आणि या डेथ ओव्हरमध्ये मोठा फटका निघतोय ओंकार बांदिवडेकर याच्या बॅटमधून. यावेळी खोदून काढलाय समोरच्या दिशेने फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. लॉंगाला क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल पाहायला मिळालाय. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. थोड्याशा चुका तुमच्या येणाऱ्या काळात महाग पडू शकतात आणि ते पाहायला देखील मिळतात. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा हेरावत असताना 2 धावा याही चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावर. अंतरिम एका चेंडूचा खेळ जुने बाकी. स्ट्रायकी एंडवरती ओंकार बांदिवडेकर आणि याचा आक्रमण पाहायला मिळते. यावेळी हुकचा फटका, परंतु जाईल शॉर्ट फाईन लेगला. घोषांकित क्षेत्रात अंतिम चेंडूवरती 1 धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 46 धावा या धावपलकावरती. एक चांगला फायटिंग टोटल आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या खेळपट्टीवरती आणि नक्कीच लक्षाचा पाठलाग असेल 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. मल्हार मॉन्स्टर नेमळा क्रिकेट संघाकडून येणारी 24 चेंडू 47 धावा हे समीकरण या सामन्याचं. पहिल्या डावाचा खेळ होतोय समाप्त आजच्या या 3ऱ्या दिवसातील ग्रुप बी मधील सामना महत्त्वपूर्ण रंगतोय मैदानात. 47 धावांचा पाठलाग आणि हा पाठलाग कशा प्रकारे असेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज जोडला जाईल. सन्मानशी समीर पांढरे सर.
खेळवला जातोय. देविका स्पोर्ट्स क्रिकेट संघ आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या म्हणजे 46 धाव फलकावर झळकवतोय. 47 धावांचं तगडं आव्हान हे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या मल्हार मॉन्स्टर्स नेमळे क्रिकेट संघाविरुद्ध ठेवलं जात आहे. ज्यांनी फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी केली तोच म्हणजे ओमकार, त्याच्या साथीला फलंदाज शरद बांदिवडेकर या दोन फलंदाजांच्या कमालीच्या जोरावर 46 धावांचा डोंगर उभा केलाय तो 4 षटकांमध्ये. रोहित व त्याच्या साथीला विशाल ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर. अर्थातच मल्हार मॉन्स्टर्स क्रिकेट संघासाठी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डावखुराचा सर्वेश हा सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहित करतोय. एक आक्रमक शैलीचा धडाडीचा फलंदाज रोहित म्हणून ज्याची ख्याती केली, जो त्याचा नावलौकिक, त्या नावलौकिकाला साजेसा आल्या आल्या फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या मैदानावर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारणं ही जिकरीची बाब ठरू शकेल आणि तीच जिकरीची बाब सपशेल अपयशी ठरते. याही वेळी सुरेख असा लेग कटर पद्धतीचा चेंडू फलंदाजला सोडून जातोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक शरद बांदिवडेकर पूर्ण करतोय. सलग दुसऱ्या निर्धाव चेंडूची नोंद ही होते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त व खातं खोलण्यास अजूनही देविका स्पोर्ट्स तळवडे क्रिकेट संघाविरुद्ध मल्हार मॉन्स्टर्स नेमळे क्रिकेट संघाला ही असफलता प्राप्त होते. मौलिक सल्ला विशाल देतोय आपल्या साथीदाराला की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो कोणत्या गतीनं जातो, मार्गक्रमण करतोय आणि त्याच्या विरुद्ध तू कामगिरी कर, असा मौलिक सल्ला हा नॉनस्ट्राईकचा फलंदाज देतोय. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच टप्प्यावरचा, त्याच गतीचा आणि यापूर्वीच्या चेंडूवर जो प्रकार पाहिला त्याची ओढणारा असा चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत व गोलंदाज या ठिकाणी सर्वेशाच्या गोलंदाजीचा अंदाज घेण्यासाठी सपशेल अपयशी ठरतोय. फलंदाजी मार्कला तो रोहितकडे क्षमता आहे फटकेबाजी करायची आणि ती क्षमता सिद्ध करायची गरज ही येऊन ठेपली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, याही वेळी सुरेख असा चेंडू. सलग 4 चेंडू निर्धाव गणले जात आहेत व पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजला रोखून धरणारी गोलंदाजी म्हणजे काय, रोधक गोलंदाजी म्हणजे काय, धावसंख्येचा बचाव करताना आवश्यक गोलंदाजी म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तर देताना सर्वेशकडनं बहारदार गोलंदाजी ही होताना दिसते. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी गफलत होते. डीप लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं योग्य बॅकअप होतंय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होतंय. दुहेरी धावाने खातं खोललं जातंय ते नेमळे क्रिकेट संघाचं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर पारितोषिकासाठी ज्यांनी चषक या ठिकाणी पुरस्कृत केला आहे ते आमचे मित्र रुपेशजी वारंग यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान झालेलं आम्हाला दिसतंय. शब्दसुमनांनी सन्माननीय रुपेशजी वारंग आपलं मनपूर्वक स्वागत. 2 धावा धाव फलकावर, यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आततरीपणा नडतोय. सर्वेश ज्या सफलतेच्या शोधात होता ती सफलता अखेर रोहितच्या स्वरूपात त्याला प्राप्त होते. नेमळे क्रिकेट संघाला बसतोय तो पहिला हादरा पहिल्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर. नाममात्र 2 धावा धाव फलकावर 47 धावांचा पाठलाग करताना. धीम्या गतीचा लेग कटर पद्धतीचा चेंडू जणू काही फलंदाजला फटका मारण्यासाठी निमंत्रण स्वीकारण्याचा अट्टहास रोहितचा. मात्र चेंडूची गती ही एवढी धीमी होती की चेंडू पोहोचण्यापूर्वी बॅट वेगानं फिरली जाते. परिणामतः निसटती कडा बॅटची घेत चेंडू आसरा घेतोय यष्टीरक्षक शरद बांदिवडेकरच्या हातचा व शरद बांदिवडेकर याच्या हाती झेल सुपूर्द करत रोहिलची धावांसाठी संघर्ष करणारी चाचपणारी 6 चेंडूतील 2 धावांची खेळी ही समाप्त होते. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. बहुधा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज ओमकार. निर्धारित 20 मिनिटांमध्ये षटकं 4 संपवणं अति अनिवार्य बाब असेल, अन्यथा मैदानी पंच व तृतीय पंच जी दंडात्मक कारवाई करतील त्या कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल अशी नियमावली या स्पर्धेची. मैदानावर या ठिकाणी जो वेळकाढू धोरण अवलंबलाय त्या वेळकाढू धोरणाला रोखण्यासाठी ही नियमावली या ठिकाणी केलेली दिसते. डावखुराचा फलंदाज या ठिकाणी प्रकाश वर्णी लागते. विशाल स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. सुरेख असा चेंडू हलके टोलवण्याचा प्रयत्न असफल. शॉर्ट मिड विकेटला झेल उडतोय, झेल टिपला जातोय. मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं कार्य करत विशालही या ठिकाणी रोहितचा कित्ता गिरवत मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय. 2 गडी बाद 2 धावा असा डाव पूर्णतः कोलमडतोय तो मल्हार मॉन्स्टर्स नेमळे क्रिकेट संघाचा 47 धावांचा पाठलाग करताना मैदानावर. कृपया लवकरात लवकर फलंदाजनी जायचे. अजूनही 5 सामने आजच्या दिवसातील खेळवायचे बाकी आहेत
आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय, नियमाचा अवलंब करण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नका अशी आग्रहाची विनंती या ठिकाणी आम्ही आपणास करत आहोत. या ठिकाणी आम्ही सक्त सूचना, आम्ही जी नियमावली या ठिकाणी केली आहे त्या नियमावलीची सादरीकरण वारंवार करीत आहोत. आणि एवढं सांगून सुद्धा जर आपल्याकडनं खेळास व्यत्यय येत असेल तर मात्र जी कारवाई आम्ही करू त्याला आपणास सामोरं जावं लागेल. कोणताही अपील त्या ठिकाणी आम्ही स्वीकारणार नाही याची नोंद आपण सर्व संघांनी घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्येच आपणास इनिंग संपुष्टात आणायची आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर जाण्यासाठी आपण 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेता हे वेळकाढू धोरण आहे. तरी कृपया आपण दक्षता घ्यायची आहे व वेळीच या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. यावेळी चेंडू हलके टोलावला जातोय. तो ढिल्या हाताने चेंडूचा प्रवास लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक सर्वेश आपल्या स्क्रीनवर येतोय. अभि हा नवीन फलंदाज एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय. बराच वेळ जो धावफलक 2 धावांवर खोळंबला होता तो उभारी घेताना ती 3 धावांवर पोहोचतोय. 47 धावांचा पाठलाग करताना 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अचूक टप्प्यावरची नियोजनबद्ध गोलंदाजी ओमकार साकारताना दिसतोय. सर्वेशच्या उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवत कंजूशी गोलंदाजी साकारली जाते. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र विश्वासानं भरलेला फटका चेंडू हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर होतोय. व जो चेंडू प्रवास करतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राचा असं वाटलं होतं, त्याला सीमारेषेच्या आतमध्ये अडवून संभाव्य चौकार रोखला जात केवळ 2 धावा या प्रकाशच्या खातीर नोंदवल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी धीम्या गतीचा चेंडू हवेमध्ये उंच टोलावला जातो. क्षेत्ररक्षक परत एकदा स्क्वेअर लेगचा आपल्या समोर दिसतोय. गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय. का संघातील दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं, का विश्वासानं जोखमीच्या जागी मला तैनात ठेवलं गेलंय प्रतिस्पर्धी संघाचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी, या प्रश्नाची उत्तर देताना शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित करतोय तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी गणेश व एका सुरेख झेलाद्वारे या ठिकाणी प्रकाशच्या केवळ 2 धावेच्या खेळीची सांगता ही होते. 5 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सागर याची वर्णी ही लागते. गोलंदाज ओमकारला मिळते वैयक्तिक दुसरं, तर एकंदरीत सांघिक तिसरं यश हे अर्थातच या ठिकाणी देविका स्पोर्ट्स तळवडे क्रिकेट संघाला. 3 गडी बाद 5 धावा धावफलकावर धष्टपुष्ट बांध्याचा मोठे फटके मारण्यास माहीर असलेला सागर याची वर्णी लागते. ती मैदानावर या ठिकाणी आपला अष्टपैलू खेळ साकारण्यासाठी सागरला कामगिरी करावी लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील. 47 धावांचं जे ओझं आहे ते समर्थपणे पार पाडण्यासाठी शेवटपर्यंत सागरला हे थांबावं लागेल. तर दुसऱ्या बाजूनं ओमकार सांगतोय 2 आघाडीचे फलंदाज मी बाद केले. आणखी जी उपलब्धता माझ्या समोर आहे त्या उपलब्धतेचं मी सोन्यात रूपांतर करेन. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू हलकेच पॉइंटच्या दिशेनं झेलची धोतोय तो फलंदाज. उपलब्धता निर्माण झाली, त्या उपलब्धतेचं परिपूर्णतेत परावर्तन करताना या षटकातील तिसरी सफलता ही गोलंदाज ओमकार याच्या करवी व 4 गाड्यांच्या मोबदल्यात 5 धावा असा डोलारा मल्हार मॉन्स्टर्स नेमळे क्रिकेट संघाचा पूर्णतः कोसळताना आपण अनुभवतोय. मैदानावर लागते. 2 षटकांचा खेळ समाप्त होण्यास एका चेंडूचा अवधी हा शेष. या षटकामध्ये 3 सफलता प्राप्त करतोय तो गोलंदाज अर्थातच ओमकार. ऑन हॅट्रिक असा गोलंदाज ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो विरुला. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. देखण्या फटका चेंडूचा पाठलाग क्षेत्ररक्षक करतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. पाठलाग चेंडूचा होईस ओव्हर. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न व जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते तिसरी ही जोखमीची धाव एका सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर ही पूर्णत्वास नेली जाते. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता. या उजव्या यष्टी बाहेरच्या चेंडूवर अप्परकट पद्धतीचा फटका पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरनं टोलवला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झटापट झाली होती, ती म्हणजे डीप पॉईंट व डीप कव्हर पॉईंट. अखेर डीप कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिसऱ्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवतोय व जोपर्यंत चेंडू अडवून चेंडूची परती करतोय. 3 धावा विश्वासानं विरू या ठिकाणी पूर्ण करत स्वतःचं खातं 3 धावानं खोलतोय.
2 षटकांचा खेळ समाप्त. 8 धावा धाव फलकावर गडी बाद होत आहेत ते 4. पाठलाग होतोय 47 धावांचा, म्हणजे अजून बरंच अंतर गाठायचं आहे व अवघ्या 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. ओमकारच्या जागी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश याची वर्णी लागते, ज्या गणेशनं एका अप्रतिम झेलाद्वारे या ठिकाणी अभि याच्या खेळीची सांगता केली आहे. गणेश खोदून चेंडू काढला जातोय, मात्र चेंडूचा प्रवास शॉर्ट कव्हरला तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आल्या आल्या सफलता या ठिकाणी प्राप्त होते. ती गणेश याच्या खाती एकंदरीत आणखी एक हादरा, म्हणजे 5वा हादरा बसतोय तो निमळे क्रिकेट संघाला. व बघता बघता मल्हार मॉन्स्टर्स निमळा क्रिकेट संघाचा अर्धा डाव हा अवघ्या 8 धावांपर्यंत समाप्त होतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा बाद होऊन विरू मैदानाच्या बाहेर 3 धावांवर. व विरू याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज परेश याची वर्णी ही लागते. च्या मोबदल्यात उंचपुरा सरपातळ बांध्याचा गोलंदाज गणेश अतिशय सुरेख असं त्याचं रनअप, तेवढ्याच त्याचा सुरेख फॉलो थ्रू व गोलंदाजी करताना त्याचा रिले पहा, अगदी पाहण्याजोगा अशी गोलंदाजी साकारताना गोलंदाज गणेष षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यष्टीरक्षक या ठिकाणी क्षेत्ररक्षक रचना सजवताना दिसतोय. परत एकदा आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाज गणेश. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हवेत न टोलवता जमिनीलगत टोलवला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धावेची साध, त्याला योग्य प्रतिसाद मिळतोय. तो आघाडीचा फलंदाज अर्थातच या ठिकाणी अभि याच्याकडनं 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व बराच वेळ धावफलक 8 धावांवर खोळंबला होता, तो पोहोचतोय 9 धावांवर. मात्र 9 धावांसाठी तब्बल 5 मोहरे मल्हार मॉन्स्टर्स निमळे क्रिकेट संघाचे हे मैदानाच्या बाहेर बाद होऊन जात आहेत. 5 गडी बाद 9 धावा. परत एकदा गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. शरद बांदिवडेकरकडनं चूक होते व या चुकीचं रूपांतर एकेरी धावात होते. निश्चितपणे झेलचित करण्याची संधी होती ती शरदला, मात्र छोट्या उंचीचा छोट्या चणीचा शरद चेंडूचा अंदाज घेण्यासाठी चुकतोय, झेल हातातनं पडतोय. सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावात होते. अभिला जीवनदान मिळते व दुहेरी आकड्यात परावर्तित होताना निमळे संघाची धावसंख्या 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावांचा पाठलाग करताना डावातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. म्हटलं एसटीवरचा चेंडू मनगटी फटका, एक धाव घेण्याचा प्रयत्न, फेक अचूक करण्याचा प्रयत्न. जर फेक थेट यष्ट्यांचा वेध घेणारी होऊ शकले असते तर धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन मैदानाच्या बाहेर परेशला जाऊ शकलं असतं. मात्र सुदैव साथ देते ते परेशला. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेला ओव्हरथ्रो रूपांतर दुहेरी धावात 2 धावा निघतायत परेशच्या खाती. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 12 धावांवर. 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात धावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज गणेश गोलंदाजी करताना आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. परिणाम आपण अनुभवतोय की गणेशच्या खाती मिळते दुसरी सफलता. 6वा हादरा निमळे संघाला. 6 गडी बाद नाममात्र 12 धावा धावफलकावर डीजे. फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सागर याची वर्णी ही मैदानावर लागते. 2 सफलता या षटकामध्ये प्राप्त करतोय तो गणेश. सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गणेश हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. ओव्हरपिच पदाचा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, परतीचा झेल टिपला जातोय. गणेशला या षटकात मिळते ते तिसरं यश व एकंदरीत 7वा मोहरा गारत होतोय मल्हार मॉन्स्टर्स निमळे क्रिकेट संघाचा.
क्रिकेट संघाचा कर्णधार. आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. म्हाळाई वॉरियर्स क्रिकेट संघ मार्कवर गोलंदाज पियुष डावाची अखेर करणारा षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. हाही गोलंदाज उंच पुरा सडपतळ बांधाचा काहीशी चित्रविचित्र अशी त्याची शैली. फलंदाज चकतोय, यष्टीरक्षकही अडचणीत येतोय, मात्र त्याचे विशेष दुष्परिणाम भोगावे लागत नाहीयेत. निर्धाव चेंडू गणला जातोय. नाममात्र धावा धाव फलकावर या 12-7 गड्यांच्या मोबदल्यात अभि स्ट्राईकला सामना करण्यासाठी सज्ज. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय. पददालित्याच्या जोरावर अपुऱ्या ताकदीचा फटका सरळ जातोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रात. नो बॉलचा इशारा पंचांकडनं, त्यामुळे जरी झेल टिपला गेला तरी सुरक्षित आपली विकेट ठेवतोय तो अभि. एकेरी धाव त्याला मिळते, म्हणजे एकंदरीत 2 धावा या चेंडूवर. 14 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. आगामी चेंडू हा फ्री हिटचा असेल, कारण पंचांनी दंडात्मक कारवाई नो बॉलच्या स्वरूपात केली आहे. गोलंदाजी करताना तोल जातोय, संयम जातोय तो गोलंदाजाचा. जे निर्बंध घालून दिले आहेत, जी मर्यादेची रेषा घालून दिली आहे, त्या रेषेचं उल्लंघन करतोय. त्यामुळेच दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतंय ते गोलंदाज पियुष याला मैदानावर. 14 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज रोहित या ठिकाणी सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फ्री हिटचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत सुरेख असा फटका शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 15 धावांवर. 15 धावा 7 गडी बाद. केवळ 4 चेंडूंचा अवधिशेष डावाचा शेवट होण्यासाठी. स्ट्राईकचा फलंदाज अभि, छोट्या चणीचा खेळाडू, बराच वेळ खेळपट्टीवर राहिलेला, आपल्या फटकेबाईचं प्रदर्शन घडवताना दिसतोय. एकंदर सांघिक धावफलक 15 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. चित्रविचित्र असा चेंडू या ठिकाणी नॉन स्ट्राईकच्या यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांकडनं व एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावांवर. यापूर्वी कधी दृश्य पाहिलं नाही ते दृश्य आज तळवडेच्या मैदानावर गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. पुढे सरसावतोय, फटका टोलवतोय, अपुऱ्या ताकदीचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. मात्र नो बॉल असल्यामुळे सलग दुसऱ्या वेळी या ठिकाणी वाचतोय तो अभि. झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतताना या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. 17 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7 गडी बाद 17 धावा. केवळ 3 चेंडूंचा खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाज पियुष गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढे सरसावला होता, फटका टोलवला होता. यावेळी एकेर धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. अठरा धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर पियुष गोलंदाजी करतोय. पुढे सरसावत मारलेला फटका. यावेळी मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेश चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय. फलंदाजला माघारी परतावं लागतंय 8व्या गड्याच्या स्वरूपात. नाममात्र एका चेंडूचा अवधिशेष डावाचा शेवट होण्यासाठी. आठ गडी बाद 18 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू या सामन्याची अखेर करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज निखिल स्ट्राईकला. चेंडू ढिल्या हाताने थोपवून काढला जातोय. अशा तऱ्हेनं एका मोठ्या विजयाची नोंद देविका स्पोर्ट्स तळवडे क्रिकेट संघ करतोय. सलामीच्या सामन्यात मल्हार मॉन्स्टर्स नेमळे क्रिकेट संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय. मात्र क्षणिक आलेल्या पराभवातनं नाउमेद न होता परत एकदा नवा उत्साहानं, नव्या जोमानं सामना करण्यासाठी तो म्हाळाई वॉरियर्स